आकाशिकमध्ये तुमचं सोल बुक ओपन करण्यासाठी तुम्हाला त्या सोलची परवानगी घ्यायला, म्हणजे विचार तुमच्या मनावर काम करत असतात आणि दुसरं म्हणजे मन विचारांना कंट्रोल करत असतं. की ती एक सुईण होती राजस्थानातली, मुलीला जन्माला घातलं की तिकडे उन्हात ठेवून देतात मरण्यासाठी, आणि ती सुईण ते काम करायची, तर तो त्या नवजात बालकांचा लागलेला तिचा शाप होता. पण थर्ड डिमेन्शनला हे जे रेकॉर्ड्स आहे ते फिफ्थ डिमेन्शनला आहे. प्रत्येक जण करू शकतो स्वतःचं स्वतः आकाशिक रेकॉर्ड डेफिनेटली करू शकतो, पण त्याच्यासाठी त्यांनी स्वतःला आधी तयार करणं गरजेचं आहे. नमस्कार मंडळी, तिखट साखरच्या नवीन एपिसोडमध्ये आपले स्वागत. तर मंडळी, आज आपण भेटत आहोत शर्मिला नगरकर ताईंना, आणि त्या आज आपल्याला आकाशिक रेकॉर्डिंग नक्की काय असतं ह्याबद्दल सांगणार आहेत. नमस्कार शर्मिला ताई. नमस्कार मंडळी, मी शर्मिला नगरकर. गेले 13 वर्ष मी अकल्ट सायन्समध्ये प्रॅक्टिस करते आहे. अकल्ट सायन्स म्हणजे टायरो रिडिंग किंवा गूढशास्त्र म्हणता येईल. त्याच्यामध्ये टायरो रिडिंग, आकाशिक रेकॉर्ड्स, वास्तू अशा बऱ्याच मॉडॅलिटीज येतात. आज आता ही ऋतू आपल्याकडे आलेली आहे आणि आज ती मला म्हणाली की आकाशिक रेकॉर्ड्स सध्या आता खूपच फेमस झालं आहे. खूप लोक त्याच्याबद्दल जाणून घ्यायचा प्रयत्न करत आहेत. तर तुम्ही आम्हाला माहिती सांगा. तर आज मी थोडीशी मला जी काय गेले 13 वर्ष मी प्रॅक्टिस करते आहे त्याच्यात आलेली अनुभव आणि त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला सगळ्यांना सांगते. आकाशिक रेकॉर्डिंग म्हणजे नक्की काय असतं? म्हणजे ते काही ॲस्ट्रॉलॉजी रिलेटेड आहे का? एक्झॅक्टली कसं वर्क करतं ते? अच्छा, आकाशिक रेकॉर्ड ॲक्च्युली हा शब्द जो आला आहे ना, तो आत्ता म्हणाल तर परदेशातून आलेला आहे. म्हणजे आकाशिक रेकॉर्डला एक जगमान्यता दिली ती अमेरिकेतील एक शास्त्रज्ञ एडगर केसी ह्यांचा जन्म 1870मध्ये झाला होता आणि 1945मध्ये ते गेले. यांना अमेरिकेमध्ये स्लीपिंग प्रॉफेट म्हणून ओळखलं जातं. काय होतं की हे जे होते व्यक्ती होते ते साधारण एक 8 वर्षाचे असताना त्यांची वाचा गेली आणि त्याच्यानंतर त्यांना म्हणजे मुका माणूस हा फार काही करू शकत नाही, याच्यामुळे ते सतत असे पडून असायचे, झोपून असायचे. त्या वयात तो मुलगा काय करणार? त्याला शिक्षणही तेव्हा शक्य नव्हतं. तेव्हा जेव्हा ते झोपून असायचे तेव्हा हळूहळू ते ट्रान्समध्ये जायला लागले आणि त्या ट्रान्समध्ये गेल्यावर त्यांना म्हणजे ती एक त्यांची अशी अवस्था आली की जेव्हा ते युनिवर्सला कनेक्ट व्हायला लागले आणि युनिवर्समधनं त्यांना काही मेसेजेस यायला सुरुवात झाली. ते मेसेजेस जेव्हा त्यांनी फॉलो केले त्यांना काही रेमेडीज युनिवर्सकडनं दिल्या गेल्या आणि त्या जेव्हा त्यांनी फॉलो केल्या तेव्हा त्यांना वाचा परत आली आणि त्यानंतर हाच बेस घेऊन पुढच्या आयुष्यात कुठलंही शिक्षण नसताना त्यांनी हजारो केसेस सॉल्व केलेले आहेत लोकांच्या हेल्थच्या संदर्भात. म्हणजे पेशंट्स त्यांच्याकडे यायचे, त्यांचे आकाशिक रेकॉर्ड्स ते चेक करायचे, ते ट्रान्समध्ये जाऊन ते सगळं त्यांचं काय आहे आत्म्याचं, कुठल्या रेमेडीज त्यांना द्यायला पाहिजे हे ते बघायचे आणि तशा रेमेडीज सांगितल्यावर ती लोकं बरी व्हायची. तिथून आकाशिक रेकॉर्ड याला एक वेगळी जगमान्यता मिळाली. ॲक्च्युली लोक हे आहे ते आपल्या सनातन धर्माच्याच बेसमधलं आहे. पूर्वीचे ऋषीमुनी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की पूर्वीचे ऋषीमुनी हजारो वर्ष तपश्चर्या करायचे. म्हणजे आता हे आकाशिक रेकॉर्डिंग सुद्धा एक साधनेप्रमाणे आहे? हो, आहे ना, नक्कीच आहे. त्याची सुरुवात आपल्या ऋषीमुनींच्या ह्याच्यातूनच झालेली आहे. पण मधल्या कसं आहे की आपल्या सनातन धर्मातनं पूर्वी हा एक चांगलं म्हणा वाईट म्हणा आपण त्याला नाही कमेंट करू शकत की गुरु शिष्याकडे जे द्यायचा ज्ञान ते मुखाने मुखोद्गत ज्ञान द्यायचा आणि काय झालं की त्याच्यामुळे मधल्या काळामध्ये ते व्यवस्थित पास ऑन केलं गेलं नाही. आणि त्यामुळे हा प्रॉब्लेम झाला की आपण त्याच्यावर जास्त नाही उजेड टाकू शकलो. पण मधल्या काळात जेव्हा परदेशी लोक आपल्या इथे आली त्यांना हे जेव्हा कळलं की हे प्रचंड ताकद आहे यांच्या या संस्कृतीमध्ये, तेव्हा हे ज्ञान घेऊन ते तिकडे त्यांच्या देशात गेले. त्याच्यावर त्यांनी प्रॉपर अभ्यास केला आणि नंतर परत तेच ज्ञान आपल्याकडे येऊन त्यांनी लोकांना सांगितलेलं आहे. हे आपलं दुर्दैव आहे की परदेशातून आलेल्या गोष्टीवर आपण जास्त विश्वास ठेवतो आणि आपल्या वेदांवर आपल्या नवीन जनरेशनचा कमी विश्वास आहे. पण याचा अजून एक एक्झाम्पल मी असं देईन की रेकी. पूर्वी ऋषीमुनी
डोक्यावर हात ठेवायचे आणि तुम्हाला ज्ञान दिलं जायचं किंवा हील केलं जायचं. रेकी म्हणजे काय आहे, तीच पद्धत आहे ना. बरोबर. पण ती तेव्हा डेव्हलप केली गेली नाही, ती परदेशी गेली. पण आता चायनीज जसं तुम्ही म्हणालात की रेकीमध्ये कसं की काहीतरी त्यांचे हँड ऍक्शन्स असतात आणि त्याप्रमाणे करतो. आणि आता हे तुम्ही म्हणालात आकाशिक रीडिंगमध्ये ट्रान्समध्ये जातात आणि मग ते ट्रीटमेंट करतात, म्हणजे दोन्ही एक्झॅक्ट नाही आहेत, सेम नाही नाही नाही. आकाशिक रेकॉर्ड हे पूर्ण वेगळं आहे. म्हणजे आकाशिकचं आकाश हा शब्द तर आपला आहे. हो बरोबर. जरी ते आज परदेशातून आलेलं असलं तरी आकाश हा आपला आहे. हो. आणि त्याच्या मागचं हे काय आहे तर मी असं म्हणेन की आपली शरीर जे आहे ते पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. बरोबर. बाहेर जे आहे वातावरण तेही पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. हो. आणि कायम आपल्याला असं सांगितलं जातं की जे पिंडी आहे तेच ब्रह्मांडी आहे, हो किंवा जे ब्रह्मांडी आहे ते पिंडी आहे. खरं. बरोबर. म्हणजे जे बाहेर आहे ते सगळं तुमच्या आत पण आहे. मग मी असं म्हणेन की हे आकाशिक जे आहे त्याच्यातही सांगितलं जातं की तुम्ही 5व्या लेवलला जाऊन 5th डिमेन्शनला जाऊन आकाशिक रेकॉर्ड्स आहेत. ओके. काय आहे तर आपल्या सनातन धर्मामध्ये आत्म्यावर आपण जास्त भर देतो शरीरापेक्षा. बरोबर. आत्म्याचा 84 लक्ष योनीतून प्रवास आहे. अगदी तो एका दगडापासून त्याचा प्रवास सुरू होतो. तो मनुष्याच्या जोपर्यंत मनुष्य पूर्णपणे इव्हॉल्व्ह होत नाही तो आत्मा मनुष्य योनीत येऊन, कारण बाकीच्या योनीमध्ये त्याला इव्हॉल्व्ह होण्याचा चान्स नसतो बौद्धिकरित्या. बरोबर. पण मनुष्य जेव्हा तो मनुष्य योनीत येतो तेव्हा त्याला काही पर्पजनी मनुष्य योनीत पाठवलं जातं की तू मोक्षापर्यंत पोचण्यासाठी हा तुझ्या लाईफचा पर्पज आहे, तुझ्या आत्म्याचा प्रवास आहे. आणि तो करताना जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या इव्हॉल्व ह्याच्यात जाता तर तो जो आत्म्याचा प्रवास आहे त्याचं जे सगळं कॅल्क्युलेशन्स आहेत किंवा सगळं जे ड्राफ्टिंग आहे हे सगळं त्या आकाशिक रेकॉर्ड्समध्ये लिहिलेलं आहे. ओके. आपण 3rd डिमेन्शनला आहोत. हे जे रेकॉर्ड्स आहेत ते 5th डिमेन्शनला आहे आणि हे व्हायब्रेशनल लेवलला आहे. तिथे कुठेही तुम्हाला असा माणूस दिसणार नाही की जो द्वारपाल म्हणून उभा आहे किंवा चित्रगुप्त जो तिथे सिंहासनावर बसलाय असं नाही दिसत. तिथे ते तुम्हाला वाइब्स फील करायचे असतात. थ्रू मेडिटेशन ही प्रोसेस आहे. त्याच्यासाठी तुम्हाला मेडिटेशनच्या पण काही लेवल्सनी एक ठराविक स्वतःला तयार करायला लागतं. म्हणजे आता तुमच्याकडे ट्रीटमेंटला जो माणूस येणार आहे त्या व्यक्तीने मेडिटेशन करून नाही 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 जो तो फक्त जो हीलर आहे, आकाशिक रेकॉर्ड्स जो रीड करणारा आहे त्याला त्याच्यासाठी आधी स्वतःला तयार करायला लागतं. म्हणजे आता आजकाल मी असं नेटवर बघते की सांगतात लोक की प्रत्येक जण करू शकतो स्वतःचं स्वतः आकाशिक रेकॉर्ड. डेफिनेटली करू शकतो, पण त्याच्यासाठी त्यांनी स्वतःला आधी तयार करणं गरजेचं आहे. तेवढी तुमची मेडिटेशनची बैठक पाहिजे. किंवा म्हणजे मी या बाबतीत ना सद्गुरू जे आहेत हीलर किंवा एक स्पिरिच्युअल लीडर आहे त्यांचं एक हे खूप छान मी ऐकलेलं असं आहे की तुम्ही रोज ध्यान करा. का? कारण ध्यान हे तुम्हाला मृत्यू कसा असेल हे शिकवतं. ओके. कसं आहे माहिती आहे का की मन हे आपलं 2 रीतीने काम करत असतं. एक म्हणजे विचार तुमच्या मनावर काम करत असतात आणि दुसरं म्हणजे मन विचारांना कंट्रोल करत असतं. जेव्हा तुमच्या मनाची ही स्थिती तयार होते की तुम्ही विचारांवर कंट्रोल आणून एक शून्य त्या मनाला शून्य अवस्थेत नेऊ शकता, तेव्हाच तुम्ही ब्रह्मांडाशी कनेक्ट होऊ शकता. एवढ्या विचारांच्या गदारोळात ती एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचणार कशी? त्यामुळे ब्रह्मांडातलं जे गूढ सगळं आहे ते तुम्हाला कनेक्ट व्हायला तयारच आहे. ते इथपर्यंत आलेलं आहे, पण त्याच्यासाठी तुमच्या मनाची ती तयारी आहे का, ॲक्सेप्टन्स आहे का, किंवा कपॅसिटी पण गरजेची आहे. कारण कसं आहे, जेव्हा तुम्ही डिमेन्शन्स चेंज करून जाता तेव्हा तिथे एंटिटीज आहेत ज्या पॉझिटिव्ह पण आहेत आणि निगेटिव्ह पण आहेत. जेव्हा तुम्ही डायमेन्शन चेंज करणार आहात तुमचा ऑरा ओपन असणार आहे. त्याच्यात तुम्ही कोण घेऊन याल याची तुम्हाला गॅरंटी नाही आहे. म्हणून त्याच्यासाठी आधी तुमची साधना गरजेची आहे. तुम्हाला गुरुचं तेवढं पाठबळ असणं, एक ऑरा तुमच्या सील करणं हे पण एक गरजेचं असतं. त्यामुळे प्रत्येकजण करू शकतो, नाही असं नाही, पण त्याच्यासाठी तुम्ही आधी स्वतःला तयार करा असं मी सजेस्ट करेन. हीलर्स आम्ही काय करतो तर आधी आम्हाला काही मेडिटेशन्समधनं स्वतःला तयार करायला, एक व्हायब्रेशनल लेवलला थोडंसं स्वतःला अपलिफ्ट करायला लागतं. दुसरं म्हणजे जेव्हा आम्ही हे सुरू करणार असतो त्याच्या आधी एक चाइल्ड मेडिटेशन असं म्हणता येईल त्याला, की ज्याच्यामध्ये असं स्वतःला पूर्ण, म्हणजे ती एक
प्रॉपर मेडिटेशनची आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही स्वतःचा ऑरा क्लिन्झिंग करता. अच्छा. आपण आपल्या लाईफमध्ये आज मी समजा 50+ आहे, लहानपणी 7-8 वर्षापासून म्हणजे जेव्हापासून आपल्या आत्म्याला एक स्वतंत्र असं अस्तित्व येतं, 8व्या वर्षापर्यंत आपण देवाच्या छायेखाली असतो किंवा एक पास्ट लाईफचा आपल्यावर तेव्हा काय म्हणतो आपण एक थोडंसं त्याचा जास्त प्रभाव असतो. 8व्या वर्षानंतर जेव्हा तुम्हाला समजायला लागतं, तुम्ही तुमच्या विचारांनी काही छोटी छोटी तुमच्या तुमच्या एजप्रमाणे कर्म करायला सुरुवात करता. ओके. तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही पॉझिटिव्ह निगेटिव्ह कर्म सुरू होतात. जेव्हा तुम्ही आकाशिक रेकॉर्ड्स बघणार असता तेव्हा तिथपासून तुम्हाला तुमची कर्म थोड्या थोड्या प्रमाणात का होईना प्रत्येक वेळेस नील करायला लागतात. कारण जेवढा प्युअर तुमचा ऑरा असेल, तुम्ही त्या व्हायब्रेशन्सला जाणार आहात, त्या सगळ्या प्युअरेस्ट व्हायब्रेशन्स आहेत. तिथे तुम्हाला पोचण्यासाठी एक काही % 0% तरी प्युरिटी तुमच्यात असणं गरजेचं आहे. त्याशिवाय तुम्ही तिथे तेवढी क्लॅरिटी तुम्हाला आकाशिकमध्ये येत नाही. म्हणून या सगळ्या प्रोसेसमध्ये एक तुम्हालाही काही फॉर्मॅट फॉलो करायला लागतो. ओके. आणि आता हे तर झालं म्हणजे तुम्ही जे तज्ज्ञ आहात त्यांचा भाग. पण जर आता मी ॲज अ पेशंट किंवा ॲज अ क्लायंट म्हणून आले तर मग मला आकाशिक रेकॉर्डिंगमधून काय काय एक्झॅक्टली कळू शकतं? काय कळू शकत नाही असं मी म्हणेन की त्याच्यात आकाशिक रेकॉर्ड म्हणजे तुमच्या सोलचं एक बुक आहे. त्याच्यात चॅप्टर्स आहेत. एक करिअरचा चॅप्टर आहे, एक हेल्थचा चॅप्टर आहे, एक रिलेशनशिपचा चॅप्टर आहे, एक तुमच्या प्रोफेशनचा चॅप्टर आहे, एक तुमच्या पास्ट कर्मामुळे तुम्ही कशासाठी आज काय कुठलं सफरिंगचं हे. म्हणजे आता ह्याच्यातून आपल्याला पास्ट लाईफ काय होतं हे पण हो पास्ट लाईफ मधनच आपण काढणार आहोत. अच्छा. म्हणजे पास्ट लाईफ मधून पुढे काय होण्याची शक्यता आहे? हो. हां, म्हणजे समजा आता एखादी व्यक्ती माझ्याकडे आली की मला नोकरीमध्ये म्हणजे मनासारखी नोकरी नाही मिळत आहे किंवा जिथे मी नोकरी करतो तिथे मला खूप हर्डल्स आहे, तर मी काय करू? तर मग तेव्हा त्याचा नोकरी हा चॅप्टर फक्त आपण ओपन करणार आहोत. ओके. आणि कसं असतं की आपण ओपन नाही करत, तिथे ती जो तुमच्यासाठी एंजल, आता एंजल म्हणू देवदूत म्हणू आपण, की तिथे त्या रेकॉर्ड्सचं जे तुमचं सगळं लायब्ररी आहे त्याचेही तिथे रक्षक आहेत. तुमच्या सोलबुकसाठी पण कोणाला तरी तिथे नेमलेलं आहे. रेकॉर्ड्स लायब्ररी म्हणजे एक्झॅक्टली काय? कारण मी इमॅजिन केलं तर मला लायब्ररी अशी इमॅजिन. हो, मग ती ॲक्च्युली तशीच लायब्ररी आहे, पण ती इतकी यूज आहे की आपण विचारही नाही करू शकत. कारण म्हणजे अपार्ट फ्रॉम दिस मला हे एक माहिती आहे की ते चायनीजमध्ये ते असतं ना की समथिंग पेजेस काढले, सोल पेजेस काढले की मग ते कळतं, तसं काही की एक्झॅक्ट काय? नाही, मी म्हटलं तसं की लायब्ररीज दिसते जेव्हा मेडिटेशनमध्ये जातो. तेव्हा तुम्हाला प्रॉपर म्हणजे मला तरी, आता प्रत्येकाला वेगवेगळं दिसतं, त्यांच्या आत्म्याप्रमाणे, त्यांच्या गुरुच्या ह्याच्याप्रमाणे त्यांना ते वेगळ्या ह्याच्यात दिसतं. मला तरी दिसताना प्रचंड मोठी लायब्ररी दिसते, म्हणजे अनंतापर्यंत ती लायब्ररी दिसते. पण मला ते एक विचारायचं आहे की आता तुम्ही साधना केली आहे बरोबर, आणि यू हॅव रीच्ड ॲट दॅट प्युरेस्ट सोल. पण आता जो तुमच्याकडे जो क्लायंट येतो तो प्युअर आहे, आय डोंट नो, पण हाऊ डिड यू कनेक्ट देम? म्हणजे त्यांच्याशी कसं काय कनेक्ट करता? नाही, त्याच्यासाठी त्यांनाच कनेक्ट करायचं नसतं, त्यांच्याकडनं परमिशन घ्यायला लागते. ओके. आकाशिक रेकॉर्डचं, आता मी टॅरो रीडर पण आहे. टॅरोमध्ये माझ्याकडे समजा एक क्लायंट आला आणि त्याला जो म्हणाला की मी समजा एखादी लेडी आली आणि ती जर म्हणाली की मला हजबंडचाही हा प्रॉब्लेम विचारायचा, तर मी विचारू शकते. पण आकाशिकमध्ये तसं नाही चालत. आकाशिकमध्ये तुमचं सोल बुक ओपन करण्यासाठी तुम्हाला त्या सोलची परवानगी घ्यायला लागते. ओके. तरच तुम्ही ते, नाहीतर ते फार मोठं पाप धरलं जातं. अच्छा. की तुम्ही, नाहीतर मग कोणीही कोणाचं ओपन करेल, बघेल, फ्युचर काय बघेल आणि त्याचा वाईट गोष्टींसाठी पण, ब्लॅक मॅजिकसाठी पण वापर करू शकेल. म्हणून आकाशिकचा हा सगळ्यात मोठा रूल आहे आणि पहिला रूल आहे की त्या सोलची परवानगी असल्याशिवाय तुम्ही त्याचं बुक ओपन नाही करू शकत. माझ्याकडे जेव्हा व्यक्ती येते तेव्हा त्यांचं एक तर आपल्याला जन्म नाव लागतं, कारण सोलचा जो जर्नी आहे तर असं असतं की आपण जन्माला यायच्या आधी आपल्याला विचारलं जातं, म्हणजे त्या व्हायब्रेशन्सला विचारलं जातं की तुझा हा जन्म घेण्याचा पर्पज काय आहे, किंवा सांगितलं पण जातं की या पर्पजसाठी तू आजपर्यंत ही गोष्ट शिकलेला नाही आहेस,
आणि हे Okay. शिकवण्यासाठी तुला म्हणजे जन्माला घातलं जाते. ते पण आपल्याला आकाशिक रेकॉर्डिंग मधून कळतं. हो हो हो, की तुमच्या Okay. लाईफ पर्पज. माझ्याकडे अशा बऱ्याच केसेस येतात की हा. सगळं छान आहे, हा. पण मला कुठेतरी असं एक मनात कुठला तरी असा कोपरा आहे की जो नाही मी समाधानी. हा. माझ्याकडे सगळं आहे, बंगला आहे, गाडी आहे, व्यवस्थित बायको, मुलं छान आहेत, शिक्षण व्यवस्थित त्यांचं चालू आहे, कुठलीच कमी नाही आहे, पण कुठेतरी काहीतरी माझ्या मनामध्ये मला एक असा कप्पा आहे की जो मला नाही समाधान देते. त्याचं काय पर्पज आहे? मग तेव्हा त्या व्यक्तीचं पर्पज शोधलं जातं की तुझं लाईफ पर्पज काय आहे. बऱ्याच वेळा असे लोक येतात ना, त्यांचा स्पिरिच्युअलिटीकडे हे असतं, पण त्यांना ते मटेरियलिस्टिक आपण जेव्हा ह्याच्यात असतो तेव्हा नाही कळत की मी नक्की कुठल्या स्टेजला स्पिरिच्युअलिटीमध्ये जाऊ. ओके. स्पिरिच्युअलिटी म्हणजे लोकांना वाटतं की अरे सगळं सोडायचं, भगवे वस्त्र म्हणजे आता घालायचं. काही जण जे आहेत ज्यांचं म्हणजे जो रोग आहे त्याचं काही निदान होत नाहीये, हा. पण ते पण आपल्याला समजू शकतं की हो, 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 एक्झॅक्टली हो. काय आहे. आपण कारण की पुढे मी reports, सांगीन everything या are normal. केसेस, या केसेस ज्या माझ्याकडे झालेल्या आहेत ना, त्या मी सांगीन तुम्हाला पुढे हा. की कसे त्याच्यातून ते काढलं जातं. मग जेव्हा हेल्थ हा इश्यू काही कोणी घेऊन येतं तेव्हा त्याचा हेल्थचा चॅप्टर ओपन केला जातं. Okay. आत्ताच मी तुम्हाला एक सांगते की माझ्याकडे एक क्लायंट आली होती, तिला ना पोटाचा फार इश्यू होता. म्हणजे ती खूप व्यायाम करायची, अगदी हेल्थ वाईज असं म्हणाल तर आपण म्हणू की परफेक्ट हेल्थ काय पाहिजे ते बाहेरून दिसतंय, पण तिला अन्न पचनच व्हायचं नाही. ओके. म्हणजे आपण खाल्ल्यावर आपल्याला साधारण एक बॉडीची सायकल असते की 6 ते 8 तासात आपलं अन्न पचतं. हो. तिला ते अन्न पचायला 3 दिवस लागायचे. इतकी तिची स्लो डायजेशन होतं. बापरे. तर मग त्याच्यासाठी म्हणून ती माझ्याकडे आली होती. तिचं जेव्हा रेकॉर्ड ओपन केलं तेव्हा 3 जन्म आधी ती जमीनदार होती. आणि जमीनदार, आणि त्या काळात म्हणजे आता 3 जन्म आधी म्हणजे साधारण एक 100-150 वर्षापूर्वीची असेल, बरोबर, जास्तच 150-200 म्हटलं आपण. तेव्हा वेठबिगार हा कन्सेप्ट होता. ओके. जमीनदारांकडे ते लोक असे ते विकत घेऊन यायचे, विकली जायची ती, मग त्यांना कोंडून कोंडवाड्यात ठेवलं जायचं, त्यांना काहीतरी दिलं खायला, दिलं नाही दिलं तरी, आणि त्यांच्याकडनं प्रचंड काम करून घेतलं जायचं. तर ती त्या जन्मामध्ये तिने हे सगळं केलं होतं आणि तिने खूप त्या वेठबिगार लोकांना उपाशी ठेवलं होतं. ओके. आणि तेव्हाचे त्यांनी जे दिलेले कर्स होते ते ती या जन्मामध्ये भोगत होती. बापरे. आणि मग ह्याचं सॉल्युशन? मग तिला त्याचं सोल्युशन म्हणजे प्रत्येक वेळेस नाही असं सांगू शकणार मी, पण तिचं मी सांगू शकते की तिला मग अन्नदानाची सेवा दिली गेली. ओके. की खरंच खूप गरज असलेलेच लोक बघा, ओल्ड एज होम्स बघा, अनाथालय बघा, आणि तिथे तू जेवढं शक्य आहे तेवढं अन्नदान कर. तू जे म्हणजे तुझा महिन्याचे सॅलरीचे 10% तू काही महिने तरी फक्त अन्नदानावर हे कर. ओके. तर आय एम सो हॅपी की आता ही केस माझ्याकडे येऊन 5 वर्ष झाले आणि तिचा 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह. ग्रेट. आणि तिने पण अगदी छान चांगल्या मनाने ते केलं, त्यामुळे तिला त्याचे रिझल्ट्स मिळाले. म्हणजे कधी कधी काही गोष्टींचे म्हणजे प्रश्नांचे उत्तर मिळत नाही, ते उत्तर आपल्याला इथून मिळू एक्झॅक्टली, ते शकतं. तुम्हाला आकाशिक रेकॉर्ड्स मध्ये. ओके. ग्रेट. अजून मला असं विचारायला वाटलं की रिलेशनशिप बाबतीत म्हणजे एक्झॅक्टली काय काय आपल्याकडे असतं, म्हणजे कळतं कसं आहे, याच्यातही मी 2 गोष्टी सांगेन की सोलमध्ये आपण स्वतःचा आई, स्वतः सोल म्हणजे कोणाच्या कुशीत जन्म घ्यायचा हे सोल स्वतः ठरवतो जन्माला यायच्या आधी, की मला कुठली फॅमिली हवी, कुठले कोण आई वडील हवेत. आणि ते कसं असतं की ज्यांचं देणं कार्मिक तुमचं डेप्थ आहे, ज्यांच्याशी देणं घेणं आहे, तीच फॅमिली तुम्ही निवडता. ओके. आणि सगळ्यात तुमचा पार्टनर असा असतो ज्याचं सगळ्यात जास्त देणं घेणं तुमचं असतं, तोच तुमचा लाईफ पार्टनर म्हणून तुमच्या आयुष्यात येतो. ओके. कसं आहे बघा ना की मॅक्झिमम स्पेंड लाईफ तुम्ही तुमच्या पार्टनर बरोबर करता. सगळ्यात जास्त तुम्ही त्याच्याबरोबरच भांडता, डिस्प्यूट्सही त्याच्याबरोबरच असतात, प्रेमही त्याच्याबरोबर करता. जेव्हा प्रेम करता तेव्हा तुम्ही कुठेतरी ते निगेटिव्ह वाईब्स आहेत ते कट करत असता. ओके. भांडत असता तेव्हा पॉझिटिव्ह हे तुम्ही क्रिएट करायचा प्रयत्न करत असता. त्यामुळे रिलेशनशिपमध्ये हे असं असतं. आणि दुसरी गोष्ट मला अगदी सांगायला ही आवडेल की सोल जर्नीच्या ह्याच्यामध्ये डिवोर्स नाही. ओके. तिथे डेथ आहे पण डिवोर्स नाही. डिवोर्स हा मानवाने तयार केलेला आहे, कारण त्याचे इगो इश्यूज आहे. सोल ह्याच्यामध्ये तुम्ही जर एखादा माणूस आला की माझ्याकडे किंवा बाई आली की मला या व्यक्तीपासून अजिबातच याचं माझं नाही जमत आहे, तर मी डिवोर्स घेऊ का, तर तिथे
ते तुम्हाला जे फ्री विल 20% दिलेलं आहे सोलला, तर ते म्हणजे सांगितलं जातं की हे तुझ्या फ्री विलनी तू ठरव की डिवोर्स घ्यायचा की नाही. आकाशिक रेकॉर्डमध्ये. मग तुमच्याकडे असेही काही क्लायंट्स येतात का जे लग्नाआधी तुम्हाला येऊन भेटतात? हो येतात ना. सॉल्युशन म्हणजे प्रॉब्लेम्स किंवा काही हो जे काय हो असेल ते हो डिस्कस येतात ना. यंग जनरेशनला आता या गोष्टीचं खूप अट्रॅक्शनही आहे आणि असं म्हणजे त्यांना एक तो असा फेट तयार होतोय की याचे हे करून जर मी पुढे गेलो तर कदाचित मी माझे प्रॉब्लेम्स थोडेसे कमी करू शकेन. राईट. पण मला नवल या गोष्टीचं वाटतं की आकाशिक हे शब्द म्हणजे असं भारतीय संस्कृतीचा वाटतो, पण तो परदेशातून आपल्या इथे येऊन फेमस आहे. हो एक्झॅक्टली तेच मी म्हटलं ना, दुर्दैव येते नाही खरंच की ते काय तिकडच्या सायंटिस्टकडनं जेव्हा ते आपल्याकडे प्रूव्ह होऊन येतं तेव्हा त्याच्यावर आपला भारतीय शिक्का बसतो की नाही बाबा हे आमच्याकडे होतं. आणि मग इंडियन्स त्याचा दावा घेतात की बाबा हे आपल्याकडून. हो हो. मी ॲक्च्युली इथे हा पण एक हे करेन की मी पास्ट लाईफ रिग्रेशन पण करते. ओके. पण पास्ट लाईफ रिग्रेशन आणि आकाशिक रेकॉर्ड याच्यामध्ये मी सजेस्ट करेन की तुम्ही आकाशिक रेकॉर्डला जा. का? कारण पास्ट लाईफ रिग्रेशनमध्ये तुम्हाला जन्म कळतात. ओके. पण तुमचा प्रॉब्लेम कशामुळे आहे हे जरी कळलं तरी त्याच्यावर रेमेडी नाही मिळत. म्हणजे आकाशिक रेकॉर्डिंगमध्ये दोन्ही आकाशिक पास्ट लाईफ पण कळतं आणि त्याच्यावर रेमेडी पण मिळते. आता कसं आहे की समजा एखाद्या व्यक्तीचे मनुष्याच्या ह्याच्यातले समजा 1000 जन्म झालेले असतील, तर आकाशिक रेकॉर्ड हे जेव्हा आपण हा प्रॉब्लेम विचारतो तेव्हा नक्की त्या जन्मातला कुठल्या जन्माचा कर्म हे आत्ता तुम्हाला त्रास देते हे आकाशिक मध्ये कळतं. पास्ट लाईफ मध्ये तुम्हाला आधीचे 7 जन्म कळतील. ओके. पण हा नक्की कुठल्या जन्मातला प्रॉब्लेममुळे मला हे त्रास होतोय हे नाही. म्हणजे डायरेक्ट मुळाशी जायचं असेल तर आकाशिक हे जास्त तुम्हाला क्लॅरिटी देते. आणि ह्या प्रोसिजरला साधारण किती वेळ जातो? म्हणजे ॲक्च्युली बऱ्याच म्हणजे मी तरी स्वतः असं हे करते की मी प्रश्न घेते आणि मी माझ्या एक स्वतःच्या कम्फर्ट झोनमध्ये आकाशिक करते. मी शक्यतोवर समोरासमोर नाही करत. त्याला माझं असं एक हे आहे की जेव्हा मी डिमेन्शन्स चेंज करते, माझा ऑरा ओपन केलेला असतो, मे बी ती एनर्जी कनेक्ट होते, तेव्हा समोरच्याला तेवढी कपॅसिटी नसेल तर त्या एनर्जीचा मे बी त्रास होऊ शकतो. ओके. त्यामुळे मी प्रश्न द्या तुम्ही मला, मी माझ्या कम्फर्ट झोनमध्ये व्यवस्थित एकटी बसून मेडिटेशन्समधनं ते ॲक्सेस करते. आणि जर मला असं वाटलं की इथे हा काहीतरी वेगळा हे येतोय तर मग मी त्यांना तेव्हा सांगितलेलं असतं की तुम्ही फोनवर अवेलेबल राहा, जर इनकेस मला असं काही वाटलं तर आय विल कॉल यू. ओके. तर मला अजून एक विचारावंसं वाटतं की आकाशिक रेकॉर्डिंगनी ज्या मनाच्या जखमा आहेत त्या म्हणजे मनाच्या जखमा मानसिक जखमा आणि भावनिक जखमा ह्या बऱ्या होतात का? हो नक्कीच होतात. कारण तुम्हाला एक मार्ग दिला जातो ना काहीतरी, त्याच्यातून बाहेर येण्यासाठी मार्ग दिला जातो. मी मगाशी जसं म्हटलं की तो एक कप्पा आहे की जो खाली आहे असं जेव्हा ती व्यक्ती सांगते तेव्हा नक्की ती कुठे कमी पडतीये हे त्या पर्पज तिचा काय आहे ते कळलं की तिलाही त्याची क्लॅरिटी येते ना की अरे मी हे समजा असं असेल की एखादी व्यक्तीनं लहानपणापासून सतत सगळ्यांचं ऐकतच आलेली आहे, तर कदाचित तिचा लाईफ पर्पज तिने या जन्मामध्ये स्वतःसाठी उभं राहावं असं असेल म्हणून तिला सतत टोचणारे लहानपणापासून मिळत आहेत की आता तरी तो स्वतःसाठी उभी राहा आणि ज्या क्षणी ती स्वतःसाठी उभी राहील तिचा लाईफ पर्पज सॉल्व्ह झाला. आणि आकाशिक रेकॉर्डिंग करण्यासाठी म्हणजे काय नियम आहेत, काय तयारी केली पाहिजे? नियम असं मी म्हणेन की 1-2-4 गोष्टी तर बघा व्यवस्थित तुम्हाला स्वतःसाठी म्हणून लक्षात ठेवायला लागतात. ते म्हणजे तुम्ही जर स्वतः आजारी असाल, फिजिकली वीक असाल तर आकाशिक रेकॉर्ड्स करू नका. ओके. कारण कसं आहे मी म्हटलं मगाशी तसं की आपण डिमेन्शन्स चेंज करून जातो, आपला ऑरा फिजिकली वीक म्हणजे काही आजार म्हणजे ताप असेल तुम्हाला, सर्दी खोकला असेल तर शक्यतोवर तेव्हा कारण तुमचे बेसिक व्हायब्रेशन्सच बॉडीचेच कमी असतात ना तेव्हा. पण मग जर असं काही असेल की एखाद्याला कॅन्सरच आहे तर काय? नाही हिलरचं सांगते. अच्छा हिलरचं. हिलरचं सांगते. समोरच्याचा काहीच हे नाहीये. ओके. समोरच्याचा काहीच प्रश्न नाही, जो येतो विचारायला त्याला काहीच इश्यू नसतो. हिलर्सचं सांगते. आकाशिक रेकॉर्डिंग कोणीही करू शकतं, त्याला कुठलाही नियम नाही. ओके. हिलर्सला काही नियम आहे. हिलर जर स्वतः मेंटली डिस्टर्ब असेल तर तेव्हाही त्यांनी करू नये. त्याच्यानंतर रात्री शक्यतोवर करू नका. कारण कसं आहे आपल्या
पृथ्वीवर आपल्याला सूर्याचं सगळ्यात मोठी एनर्जी आपल्या पाठीशी असते दिवसा. हां. त्या मनाने रात्री, आता तुम्ही म्हणाल की आपण जातोय 5th डिमेन्शनला, तिथे थोडं सूर्य आहे, नक्कीच नाही आहे. स्पेसमध्ये त्याची स्वतःची व्हायब्रेशनल एनर्जी वेगळी आहे. वेगळी आहे. पण इथून जातानाच जर तुम्ही लो एनर्जी घेऊन गेला तर तर तुम्हाला डिमेन्शन चेंज करताना त्याचा प्रॉब्लेम होतो. प्रॉब्लेम होतो. म्हणून मग ह्या 2-3 गोष्टी सांभाळायला लागतात. करणारे करतही असतील, मी डिनाय करत नाही. मी शक्यतो जे ऑथेंटिक जे आहे, मी शक्यतो हे पाळते. ट्रेडिशन प्रमाणे तसं आहे. मी शक्यतो हे पाळते. आणि अजून आम्हाला असे किस्से ऐकायला आवडतील, काय काय? हो नक्की. हो, खूप छान म्हणजे छान नाही म्हणता येणार ऍक्च्युली, लोकांना पण लोकांना त्याचा फायदा झालेला आहे नक्कीच. मध्ये माझ्याकडे एक केस आली होती, आता अगदी रिसेंट आहे ती सांगते, की एक व्यक्ती आली होती माझ्याकडे की लहानपणापासून म्हणजे लहानपणा असं सुख असत नाही त्या व्यक्तीला, आणि जेव्हा ती स्वतःच्या पायावर उभी, म्हणजे शिक्षणातही खूप अडथळे, लहानपणी वडील गेले, आईने मग खूप कष्टाने वाढवलं हे, मग जरा वयात आल्यावर स्वतःचं स्वतः कमवून शिक्षण, मग ते शिक्षण हे अर्धवट राहिलं, त्यामुळे व्यवस्थित नोकरी मिळत नाही आहे, चांगला पैसा मिळत नाही, घरची इस्टेट म्हणजे वडिलांची आहे पण समोर तिला एक चांगलं गिऱ्हाईक येत नाही आहे. हे असे सतत काही ना काही लाईफमध्ये एक सेटलमेंट म्हणतो ना, आता ती व्यक्ती जवळजवळ 40 वर्षाची आहे पण अजूनही लाईफमध्ये सेटलमेंट नाही आहे. तर ते आले होते माझ्याकडे. तर त्यांचं जेव्हा रेकॉर्ड ओपन केलं तेव्हा असंच एक 4 जन्म आधी त्यांचं हे निघालं की त्यांनी एका गाईच्या वासराला गाई समोर मारून मारलं होतं. बापरे. आणि त्यामुळे त्या व्यक्तीला 2 शाप होते, एक गाईचा शाप होता आणि दुसरा आईचा शाप होता. आणि त्यामुळे ती व्यक्ती त्याच्यातून बाहेरच येऊ शकत नाही. म्हणजे 2 एवढे असे, आपण आपल्या धर्मामध्ये गाईला तर किती महत्त्व दिलेले आहे. तिचा शाप म्हणजे आपल्याला सांगितलं तर गोसेवा करा तुम्ही, त्याच्यातून तुमचे पाप फिटतील, इथपर्यंत गाईला महत्त्व आहे. आणि त्या गाईलाचा शाप येणं आणि दुसरा आईचा शाप आला तर मी कुठेच काही कटच करू शकत नाही. हे जेव्हा त्यांना कळलं की व्यक्तीला खूप वाईट वाटलं, दुःख झालं. मग आता काय करू? मग आता त्यांना सांगितलं गेलंय की तुम्ही गोसेवा करा, किंवा आता इतकं सोपं नाही आहे की तुम्हाला अशी हे मिळतील की गायरानं आहेत जवळ किंवा असं काही नाही आहे. गोशाळा आहेत शहरामध्ये, तेही आपल्याला तेवढं दिसत नाही. पण तरी देखील मग तुम्ही एक काम करा, मी त्यांना अगदी साधं सांगितलं, म्हटलं ॲमेझॉनवर गाईच्या आजकाल हे मिळतात, शेण्या मिळतात, गोमूत्र मिळतं. तुम्ही लोकांना एक, तुम्हाला महिन्याचं शक्य असेल तेवढं बजेट ठरवून घ्या, अगदी 100 रुपये तर 100 रुपये तेवढ्या ह्याचं लोकांना तुम्ही प्रेझेंट द्या, दान करा. की गोमूत्र की निदान गाईपासून होणारी तयार करणारी प्रॉडक्ट ते तरी तुम्ही करा. जेव्हा शक्य असेल तेव्हा गाईला खाऊ घाला, हे सांगितली. ही रेमेडी आली त्यांच्यासाठी. एक बाई माझ्याकडे आली होती, ही केस बऱ्यापैकी जुनी आहे, म्हणजे 7-8 वर्षापूर्वीची केस आहे. तिला ना तिची जवळजवळ 4 का 5 ॲबॉर्शन्स झाले होते. आणि प्रॉब्लेम असा होता की ती प्रेग्नंट राहिली की तिच्या प्रचंड अंगाची आग व्हायची, म्हणजे ती सहनच करू शकायची नाही. तिची बॉडी हीट पण तेवढी वाढायची आणि त्याच्यात ते ॲबॉर्ट व्हायचं. मग तिचं जेव्हा हे आम्ही आकाशिक रेकॉर्ड ओपन केलं, दॅट वॉज व्हेरी हॉरिबल. म्हणजे मला जेव्हा ते मी बघितलं तेव्हा माझ्या देखील अंगाची लाई झाली की ती एक सुईण होती राजस्थानातली. आणि मुलीला जन्माला घातलं की तिकडे उन्हात ठेवून देतात मरण्यासाठी, कारण मुलीला जन्म द्यायचा नाही असं अजूनही राजस्थानातली पद्धत आहे. आता काळानुरूप खूप कमी झालंय ते, पण खेडेगावात तुम्ही गेलात तर मुलगी जन्माला आली की ते शक्यतोवर मारून टाकतात, का आता ती डावरी वगैरे त्यांना ते हे होत नाही. आणि ती सुईण ते काम करायची, तर तो त्या नवजात बालकांचा लागलेला तिचा शाप होता. आपण विचारही करू शकत नाही की असं काही ते कधीचं काही केलेलं कधी जन्माला येऊ शकतं आणि आपल्याला कधी त्रास देऊ शकतो. एक माझ्याकडे केस आली होती की तिची आई त्या मुलीला घेऊन आली होती. मुलगी साधारण 25 वर्षाची होती आणि आता लग्न करायचंय, शिकलेली व्यवस्थित आहे. पण ती आई म्हणाली हिला लहानपणापासून प्रचंड पुरुष या जातीबद्दल तिरस्कार आहे. म्हणजे ती स्वतःच्या भावाला देखील इतकी पाण्यात बघते, वडिलांची
कधी ती म्हणजे समजायला लागल्यापासून नीट वडिलांशी देखील वागलेली नाही. लग्न तर खूप म्हणजे आम्ही विषय काढला तरी ती इतकी त्याच्यावर भडकते आमच्यावर. तर नक्की काय आहे? तर जेव्हा तिच्या पास्ट लाईफमध्ये जाऊन बघितलं तेव्हा असेच काही जन्म आधी ती प्रॉस्टिट्यूट होती. ओके. आणि तिच्या मनावर सोलवर तो जो आघात झालेला होता तर तो या जन्मामध्ये तो तिला पुरुष जातीबद्दल तेवढा तिरस्कार निर्माण झालेला. पण अशा वेळेस ना या सगळ्यातून पहिले त्यांचं काउन्सिलिंग करायला लागतं की आज त्या व्यक्तीला जेव्हा कळतं की मी प्रॉस्टिट्यूट होते ती मनावरच केवढा आघात आहे. म्हणजे बाकीच्या रेमेडीज लांब राहायला पहिले तिचं काउन्सिलिंग करायला लागतं की तेव्हाच हे आत्ता नाहीये, त्यातूनच बाहेर पडणं. हो एक्झॅक्टली. ते म्हणजे काही काही केसेस या खूप चॅलेंजिंग पण असतात. त्याच्यानंतर माझ्याकडे अजून एक केस आली होती की असंच म्हणजे फायनान्शियली बरकतच नाही, असं की सगळं होतं आहे, छान बिझनेस चालतो पण दारापर्यंत येऊन लक्ष्मी थांबते, आत सगळं असं बितूच. असं का होतं की एवढा बिझनेस झालाय पण समोरचा पैसेच देत नाही किंवा असं. तर तेव्हा मला दिसलं होतं ते म्हणजे त्या पूर्वी बघा पेशव्यांच्या काळामध्ये विधवाबाई ती पूर्ण तिचं केश वपन केलेलं असायचं, लाल वस्त्रात असायची. तर मला तशी एक लेडी प्रॉपर दिसली होती. आणि मी त्यांना विचारलं की असं काही होतं का तुमच्या आधीच्या एक 4-5 पिढ्यां म्हणजे पेशव्यांच्या काळात म्हणजे 4-5 पिढ्या म्हणायला हरकत नाही. बरोबर. तर मग त्यांनी ती चौकशी केली होती. तर म्हणजे खूप आता जे अगदी 100 वर्षाचे त्यांच्याकडे आहेत त्यांच्याकडनं थोडंफार काही असं कळलं होतं की ती एक ठेवलेली त्यांची होती आणि तिला घरातल्या त्यांच्या एक ज्यांनी ठेवली होती ते त्यांच्यापासून तिला मुलगा झाला होता पण त्याला त्याचा हक्क दिला गेला नाही म्हणून तिने त्या घराण्याला शाप दिला होता. ओके. आणि तो या 5व्या-6व्या पिढीला आला. बापरे, म्हणजे विचार करता येणार नाही अशा गोष्टी समोर येतात एकदम. असे खूप अनुभव आहेत. आता मी 12-13 वर्षापासून करते तर रेमेडीजही येतात. प्रत्येक वेळेस काही देवाचंच असतं असं नाही, कधी लोकसेवेचं असतं, कधी काही वेगळ्या रीतीने सांगितलं जातं, कधी सांगितलं जातं की या ठिकाणी जाऊन. बऱ्याच वेळा जमिनीचे शाप पण असतात. जमिनीचे पण. कारण कसं आहे की एखाद्याला समजा सरकारकडनं वतन दिलेली म्हणून असेल ती कधी काळी दुसऱ्या कोणाची तरी असते. आज जमिनीसारखी गोष्ट कोणी खुशीने कोणाला देत नाही ना, मग त्याचा तो शाप लागतोच ना, डायरेक्टली इनडायरेक्टली लागतो. मग जमिनीचे शाप येतात. मग तेव्हा त्यांना सांगितलं होतं की त्या ठिकाणी जा तुम्ही, तिथे काही ठराविक गोष्टी करा किंवा आधीची कोणाची होती त्यांना भेटा, त्यांना जरा त्यांचं थोडं काउन्सिलिंग करा, त्यांच्याशी बोला, चांगला एक रॅपो तुमचा तयार करा. असं वेगवेगळ्या प्रकारे खूप गोष्टी तुम्हाला रेमेडीज म्हणून येतात. ओके. मग एकंदरीत तुम्हाला काय वाटतं की रेकी का आकाशिक रीडिंग किंवा टॅरोट ह्या सगळ्यापैकी तुम्ही कोणाला जास्त प्रेफरन्स द्याल? रेकी हा एक हिलिंगचा ह्याच्यामध्ये मी म्हणेन की मी स्वतः रेकी हिलर आहे पण मी प्रॅक्टिस नाही करत, त्यामुळे रेकीवर मी तसं नाही बोलणार. मी टॅरो रीडर आणि आकाशिक रीडर दोन्ही आहे. टॅरोमध्ये तुम्हाला प्रॉब्लेम्स समजतात, त्यातल्या त्यात तुम्हाला तात्पुरतं काहीतरी सांगितलं, त्याच्यावर सोल्युशन दिलं जातं. रेमेडीज नाही. रेमेडीमध्ये तुम्ही ते कर्म नील करायचा प्रयत्न करता. सोल्युशन हे तुम्हाला फक्त तेवढ्या काळापुरतं त्या प्रॉब्लेमांना बाहेर काढण्यासाठी असतं. हा आता आकाशिक मध्ये जे तुम्ही उपाय देतात ते सगळे उपाय पण आपल्या ज्या शास्त्रात आहेत त्याच बेसिसवर. हो 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 हो. कसं आहे की समजा एखाद्याने खड्डा खणला तर तुमची रेमेडी काय असणार आहे, तो खड्डा भरा. राईट. म्हणजे जे निगेटिव्ह कर्म आहे ते नील करण्यासाठी तुम्हाला पॅरलली एक पॉझिटिव्ह कर्म वाढवायला लागतं. आहे ते निगेटिव्ह तुमचे भोग भोगल्याशिवाय तुमची सुटका नाही. फक्त कसं आहे, खोक पडणार असेल कपाळाला तर ठेचेवर होत. ओके. एवढंच तुम्ही करू शकता, पण ठेच ही लागणारच. तर मला तुम्हाला अजून एक विचारायचं वाटेल की आता तुम्ही मगाशी म्हणालात की आपण 3rd डायमेन्शनमध्ये आहोत, तर हे जेव्हा डायमेन्शन्स चेंज होतात म्हणजे आपण 3rd मधून 4th 5th मध्ये जातो, तर तेव्हा ॲज अ हिलर म्हणून तुम्हाला काय वेगळेपण जाणवतं? एक सांगायचं म्हणजे अंगातलं जडत्व कमी होत जातं, कारण आपण व्हायब्रेशन लेवलला जायला लागतो. ओके.
आपण जातो म्हणजे बॉडी थ्रू जातच नाही ना, आपलं सोल तिथे कनेक्ट व्हायला जातं. जेव्हा सोल आपला हे होतो तेव्हा त्याला काही वजनच नाहीये ना, त्यामुळे तुमच्या स्वतःला पण एक तुमच्या बॉडीला पण तुम्हाला हलकेपणा जाणवायला लागतो. ओके. बऱ्याच वेळा असं होतं की त्या मेडिटेशनमध्ये आजूबाजूनी असं जाणवतं की एका चॅनलमधनं आपण टनेलमधनं आपण चाललोय, आजूबाजूला तारे दिसतात. प्रत्येक वेळचा अनुभव वेगळा असतो. कधी काहीतरी एंटिटीज असं छान चमकूनही जातात बाजूला, कधी थोडासा असा अंधाराचा एखादा काळा गोळा पण दिसतो. हे सगळं जाणवतं. डिमेन्शन चेंज करताना म्हणशील तर फक्त काय तर तुम्ही खूप हलके 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 होत जाता. ओके. तर मंडळी, तुम्हाला सांगायला आवडेल की जर तुम्हाला आकाशिक रेकॉर्डिंग करायचं असेल तर नक्कीच तुम्ही शर्मिला ताईंना भेट देऊ शकता. तर ह्या व्यतिरिक्त मला एक तुम्हाला विचारावंसं वाटेल की तुमच्या आयुष्यातला तिखट साखर प्रसंग असा काही आहे का? म्हणजे आता कसं असतं की बऱ्याचदा छान गोष्टी होतातच, ते गोड म्हणून साखरेचे प्रसंग, आणि काही तिखट जे तुम्हाला अडीअडचणी आल्या किंवा तुमच्या ह्या जर्नीमध्ये तुम्ही कशा इथपर्यंत आला, तर तसं काही असेल तर आम्हाला ऐकायला नक्की हो, आवडेल. नक्कीच सांगेन मी. तसा रिलेटेडच आहे तिखट आणि साखर. तिखट म्हणाल तर मला दोन्ही वेळेस करोना झाला. ओके. दुसऱ्या वेळेस तर मी अशी हात लावून आले वर, इथपर्यंत परिस्थिती वाईट होती. त्याच तिखटमध्ये साखर अशी झाली की तेव्हा एक माझ्या ज्या गुरु भगिनी आहेत त्यांच्याकडनं स्वामींनी माझ्यासाठी रुद्राक्ष पाठवला. ओके. त्यांची ओळख नाही माझ्याशी, काही नाही. रात्री 10:30 वाजता एक व्यक्ती येते, मला हातात रुद्राक्ष देते आणि निरोप, कोरोनाच्या वेळेस जेव्हा मी क्वारंटाईन होते, अगदी खूपच सिरियस होते, आणि तेव्हा त्यांच्याकडनं असा निरोप स्वामींनी पाठवला की काळजी करू नकोस, मी आहे. आणि माझ्या हातात त्यांनी एक रुद्राक्ष दिला, आजही तो माझ्या गळ्यात आहे. तिखट आणि साखर माझ्या आयुष्यातले हे दोन प्रसंग एकाला एक जोडलेले आहेत. मृत्यूच्या दारात असताना जेव्हा गुरु तुम्हाला परत घेऊन येतात, यापेक्षा आयुष्यात तिखट आणि साखर काय असू शकतं. खरं. तर मंडळी, तुम्हाला ही भूतकाळातल्या गोष्टी जर जाणून घ्यायच्या असतील आणि आकाशिक रिडिंगबद्दल जर अजून उत्सुकता निर्माण झाली असेल तर तुम्ही नक्की शर्मिला ताईंना भेट द्या. तुमच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम आले असतील तर त्याचं सॉल्युशन तुम्ही नक्कीच शर्मिला ताईंकडून जाणून घेऊ शकता. आणि जर तुम्हाला अजून माहिती हवी असेल तर तुम्ही आम्हाला कनेक्ट व्हा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला डिटेल्स सगळे मिळतीलच. तर पाहत राहा तिखट साखर.